ओके, तरी पण आपण रिमेनिंग स्टुडंटसाठी परत थोडंसं डिस्कस करूया आणि देन वी विल मूव टू द नेक्स्ट लेसन. ओके. Am I audible? Screen is not visible. Okay, I will check. I am again sharing my screen. Voice is breaking. Voice is not clear, students. Other students, is it clear? Okay. Mahika, check with your network. Or sit at the place where network is proper. So we have studied an ideal ruler. तर एक आदर्श राज्यकर्ता शिवाजी महाराज एक आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांनी त्यांच्या स्वराज्यासाठी काय काय कामं केली अदर दॅन वॉर अँड वेट अ मिनिट. तर त्यांनी हाऊ ही टर्न स्वराज्य इंटू सुराज्य हे आपण पाहिलं होतं. स्वराज्याचं सुराज्य कसं निर्माण केलं त्यांनी. तर त्यासाठी त्यांच्या पॉलिसीज कशा होत्या, रयतेच्या बाबतीतल्या पॉलिसीज, ऑर्गनायझेशन स्किल्स म्हणजे संघटन कौशल्य कसे होते, पॉलिसी रिगार्डिंग आर्मी. तर मी 2 to 3 टाइम्स तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. एव्हरी पॅराग्राफ आय हॅव एक्सप्लेन यू 2 to 3 टाइम्स इन द लास्ट 2 लेक्चर्स. पॉलिसी रिगार्डिंग द आर्मी, लष्कराच्या बाबतीत त्यांचं काय धोरण होतं शिवाजी महाराजांचं. पॉलिसी ऑफ टॉलरन्स म्हणजे सहिष्णू वर्तन, त्यांचं सहिष्णू वर्तन कसं होतं त्यांच्या स्वराज्यातल्या लोकांशी किंवा इतर जाती धर्मातल्या लोकांशी त्यांचं वर्तन कसं होतं. आणि स्वराज्याची प्रेरणा त्यांनी बाकीच्या लोकांना, बाकीचे जे राजे होते त्यांच्या आसपासचे, तर त्यांना स्वराज्याचं त्यांनी प्रेरणा कशी दिली, कसं इन्स्पायर केलं. आणि ऍट द एंड आपण पाहिलं की शिवाजी महाराजांची स्तुती कुठल्या कुठल्या लिटरेचरमध्ये आपल्याला सापडते. जसं की महात्मा फुलेंनी त्यांच्या पोवाड्यांमध्ये त्यांना प्रेज केलेलं आहे. किंवा लाला लजपत राय यांनी सुद्धा त्यांच्या ग्रेटनेसचं वर्णन केलं होतं. तामिळ पोएट सुब्रमण्यम भारती यांनी सुद्धा त्यांच्यावरती खूप सगळ्या कविता लिहिल्या होत्या. त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर या सगळ्यांबद्दल आपण लर्न केलं होतं. आठवतंय? ग्रेव डेंजर्स इन द लाईफ ऑफ शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांच्या लाईफ मधले जे धोके होते, ग्रेव डेंजर्स,
तर त्याच्याबद्दल डिस्कस करायचं आपल्याला इथे. तर फर्स्ट पॅरामध्येच तुम्हाला सापडून जाईल. कॅन एनीबडी टेल मी द आन्सर? ग्रेव्ह डेंजर्स इन द लाईफ महाराज. Sarika, tell the answer. Tell me the answer, Sarika. हॅलो मॅम. स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते. या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीस सामोरे गेले. ओके. ग्रेव्ह डेंजर्स कसे होते की लाईक मीटिंग विथ द अफजल खान. आन्सर मध्ये काय की अफजल खानाची भेट, त्यानंतर पन्हाळ्याचा वेढा, अटॅक ऑन शाहिस्ते खान, शाहिस्ते खानवर हल्ला, आग्र्यातून सुटका, एस्केप फ्रॉम आग्रा. दीज ऑल इन्व्हॉल्व अ ग्रेट अमाऊंट ऑफ रिस्क. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये खूप मोठा धोका होता, त्यांना रिस्क होती, खूप रिस्क घेतली होती त्यांनी. म्हणजेच हे काय होते ग्रेव्ह डेंजर्स. तर जे शेवटचे ते 2-3 सेंटेन्सेस आहेत त्याच्यामध्ये आहे ग्रेव्ह डेंजर. ते तू सांगितलं ते पण करेक्ट आहे, पण एक्झॅक्ट आन्सर खालचं येईल. ओके. They risked their life at the time of Maharaj's escape from the Agra. तर महाराजांच्या आग्र्याहून सुटका होत होते तेव्हा कोणी त्यांचं लाईफ धोक्यामध्ये टाकलं होतं शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी? आदिती सांग. शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे होते. येस, करेक्ट. याच्यामध्ये भेटून जाईल तुम्हाला आन्सर. हिरोजी फर्जंद अँड मदारी मेहतर. ऑर्गनायझेशनल स्किल जे आहे, संघटन कौशल्य, त्याच्यामध्ये आन्सर भेटून जाईल. ओके. तुम्ही लेसन रीड करायचं आणि आन्सर्स फाइंड आउट करायचे अदर स्टुडंट्स. व्हॉट वॉर्निंग डिड शिवाजी महाराज इश्यू टू द देशमुख ऑफ रोहिदा व्हॅली? आपण ते लर्न केलं होतं की युद्धाच्या प्रसंगी सगळ्या जी रयत आहे त्यांना सेफ प्लेस मध्ये घेऊन जायचंय. टू visit every village and ship people to a safe place down the ghats. He strictly told him not to delay even for a moment. He further warned Deshmukh that if he did not thus take care of Rayat, the Mughal army would take the people prisoner and then it would be the seen as the Deshmukh doing. हे आन्सर होईल. ओके. त्याच्यानंतर व्हॉट इन्स्पिरेशन कॅन फ्युचर जनरेशन ड्रॉ फ्रॉम द लाईफ ऑफ शिवाजी महाराज? तर एकदम लास्ट बघा, लेसनचं लास्ट पार्ट मध्ये फ्युचर जनरेशन्स टू विल कंटिन्यू टू लुक अपॉन हिज वर्क ऑफ शिवाजी महाराज ऑफ फाउंडिंग स्वराज अँड टर्निंग इट इन टू स्वराज ॲज द सोर्स ऑफ इन्स्पिरेशन ॲज अन आयडियल. त्याच्यानंतर व्हॉट वॉर्निंग डिड शिवाजी महाराज इश्यू टू हिज सोल्जर्स टू अवॉइड एनी लॉस टू द रायत? तर रयतेचा नुकसान होऊ नये म्हणून सैनिकांना कोणते आदेश दिले होते? तर आपण हे पाहिलं होतं इथे. तिथल्या मिलिटरी ऑफिसर्स आणि सैनिकांना आदेश दिले होते की म्हणजे शेतकऱ्यांचं धान्य किंवा चोरी करायचं नाहीये किंवा त्यांच्या मालमत्तेचं नुकसान नाही झालं पाहिजे. लेसन मध्ये सापडेल तुम्हाला. त्याचबरोबर हाऊ डू वी नो दॅट द रिलिजियस पॉलिसी ऑफ शिवाजी महाराज वॉज
दॅट ऑफ टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे सहिष्णू वर्तनाबद्दल काय बोललं गेलं, कसं धोरण होतं शिवाजी महाराजांचं. तर हॉली बुक जसं की कुराण वगैरे जर त्यांना युद्ध प्रसंगी सापडलं तर ते त्या त्या जाती धर्माच्या लोकांकडे त्यांचे जे इम्पॉर्टंट ऑफिसर इन द नेव्ही ऑफ स्वराज. आत्ताच पाहिलं आपण दौलत खान. अ तामिळ पोएट हु कंपोज पोएम ऑन शिवाजी महाराज. तामिळ पोएटचं नाव काय होतं? सुब्रमण्यम काहीतरी होतं ना. लास्ट पेज वरी दिसेल. सुब्रमण्यम भारती वॉज द तामिळ पोएट. ही क्रिएटेड अन इंडिपेंडंट किंगडम इन बुंदेलखंड. बुंदेलखंडमध्ये एक स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी इन्स्पायर केलं होतं एका राजाला शिवाजी महाराजांनी, की तुम्ही सुद्धा स्वराज्याची स्थापना करा, तुम्ही पण तिथे तुमचं स्वतंत्र राज्य निर्माण करा, मुघलांसोबत लढा द्या, असं कोणी सांगितलं होतं? कुणाला सांगितलं तर छत्रसाल, राजा छत्रसाल. ही कंपोज्ड अ पोवाडा ऑन द ग्रेटनेस ऑफ शिवाजी महाराज. येस, महात्मा फुले, करेक्ट. ओके, तर इझी आहेत तसे क्वेश्चन आन्सर, इझिली सापडून जातील तुम्हाला. And please read all the lessons carefully. After we have finished lesson, you have to read it properly. The Maratha War of Independence. तर मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. तर आता म्हणजे जरी स्वराज्य निर्माण झालं असलं, आपलं स्वराज्याची स्थापना झाली असली तरी सुद्धा म्हणजे ते स्वराज्य टिकवून ठेवणं एवढं इझी नव्हतं. कंटिन्युअस आपल्याला मुघल असतील, सिद्धी, मुघल, पोर्तुगीज यांच्यासोबत कंटिन्युअस त्यांचे आक्रमण परत परत आपल्यावरती होत असत. जरी स्वतंत्र राज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं असलं तरी सुद्धा आपल्याला त्रास द्यायला कंटिन्युअस मुघल्स वगैरे तयारच असायचे. तर त्यामुळे काय होतं, शिवाजी महाराजांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांची जी पुढची पिढी आहे म्हणजे शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज, नंतर राजाराम महाराज, छत्रपती राजाराम महाराज, त्यांचे भाऊ असतील व्यंकोजी, तर राजाराम महाराजांची पत्नी आहे वाटतं महाराणी ताराबाई. तर या सगळ्यांनी कंटिन्युअस तो लढा चालू ठेवावा लागला त्यांना. स्वातंत्र्याचा संग्राम जो आहे तो कंटिन्युअस चालू ठेवावा लागला आणि त्याच्यातून आपलं हे स्वातंत्र्य नंतर हळूहळू टिकून राहिलं. नंतर ते मुघलांना परत जाण्यासाठी परत जावं लागलं किंवा या सगळ्यांनी परत जाण्यास भाग पाडलं. जरी शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं असलं तरी पण हा लढा जो आहे पुढचा तो त्यांच्या पुढच्या पिढीने कंटिन्यू त्यांना सतत संघर्ष करावा लागला होता त्यासाठी. तर शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता बघा. आफ्टर द डेथ ऑफ शिवाजी महाराज, द मराठाज फॉट विथ द ग्रेट व्हॅलर विथ द मुघल्स अंडर द लिडरशिप ऑफ छत्रपती संभाजी महाराज. आपण पाहिलं होतं का लास्ट टाइम? नव्हतं पाहिलं मला वाटतं. शिवाजी महाराजांचं एका आजारामध्ये म्हणजे निधन झालं होतं. ते आजारी पडले होते आणि त्याच्यामध्ये मला वाटतं नेक्स्ट ह्या लेसन मध्ये येईल किंवा मग
Chhatrapati Rajaram Maharaj and Maharani Tarabai to protect the Swaraj. This long war that lasted for 27 years is called Maratha War of Independence. In 1682, the Emperor Aurangzeb himself led the invasion of South. Even then, despite enormous difficulties, the Marathas emerged victorious in this struggle. This war is an exciting and glorious period in the history of India. In this chapter, we shall learn about this war of independence. तर शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, मला वाटतं 55 और 57 एज होतं त्यांचं जेव्हा त्यांचा मृत्यू झाला. अबोव 50 एज होतं मला वाटतं त्यांचं. तर एका आजारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्यांचे जे पुत्र होते संभाजी महाराज, त्यांनी नेतृत्व करायला सुरुवात केली. ते छत्रपती बनले, म्हणजे राजाचा मुलगा राजा बनतो. तसं मग शिवाजी महाराजांची गादी संभाजी महाराजांनी चालवली. छत्रपती राजाराम महाराज अँड महाराणी ताराबाई टू प्रोटेक्ट द स्वराज. आणि त्याच सोबत छत्रपती राजाराम महाराज पण होते आणि महाराणी ताराबाई सुद्धा होते. इथे खाली एक फॅमिली ट्री दिलेला आहे, तर तो पाहूया आपण. खूप मोठा लेसन आहे बघा हा. तर शिवाजी महाराज कुणाचे पुत्र होते? छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते शहाजी राजांचे पुत्र होते. आणि शहाजी राजे कुणाचे पुत्र होते? तर शिवाजी महाराजांचं जे सरनेम आहे म्हणजे आडनाव जे आहे ते भोसले होतं. तर मालोजी राजे भोसले जे होते त्यांचे पुत्र होते शहाजी राजे. फ्रॉम 1594 टू 1664. त्याच्यानंतर 1630 टू 1680 म्हणजे 50 इयर्स ते शिवाजी महाराजांचा कार्यकाल 50 इयर्स होता बघा. 1630 त्यांचा जन्म झाला आणि 1680 CE त्यांची डेथ झाली, मृत्यू झाला. म्हणजे ते 50 इयर्स जगले. 50 इयर्स मध्ये ते मृत्यू पावले कारण ते आजारी पडले होते. तर शिवाजी महाराजांचे हे ब्रदर्स होते व्यंकोजी आणि इकडे संभाजी. तर त्यावेळेस म्हणजे जुन्या काळामध्ये राजा महाराजांच्या किंवा आपल्या आजी आजोबा पणजोबा परत परत तीच नावं ठेवायची पद्धत होती. म्हणजे आपलं जे नाव आहे ते आपल्या आजोबांच्या नावावरून किंवा आजीच्या किंवा मग पणजोबा असं परत परत. तर ही नावं बघा परत परत रिपीट होतात. तर शिवाजी महाराजांचे भाऊ होते संभाजी आणि व्यंकोजी, आणि शिवाजी महाराजांचे पुत्र होते परत संभाजी महाराज. संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे 2 पुत्र होते, संभाजी आणि राजाराम. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज. शाहू महाराज जे आहेत ते संभाजी राजांचे पुत्र आहेत. आणि राजाराम जे संभाजी महाराजांचे भाऊ होते राजाराम महाराज त्यांचे पुत्र होते अगेन छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी. संभाजी बघा आता 3 वेळा झाले. शिवाजी महाराजांचे भाऊ पण होते, नंतर शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांचा मुलगा पण संभाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी हे जे राजारामांचे मुलं होते त्यांची वाईफ होती ताराबाई. आता आपण जे लेसन मध्ये पाहिलं फर्स्ट पॅराग्राफ मध्ये ते छत्रपती शिवाजी जे होते राजाराम म्हणजे राजांची सून होती ती है ना, सन ऑफ ताराबाई. म्हणजे राजाराम महाराजांची पत्नी होती ताराबाई आणि त्यांचा मुलगा होता छत्रपती शिवाजी. त्याचप्रमाणे राजसबाई ही त्या काळात 2 राण्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त पण राण्या असत राजांना. तर एका राजाला बऱ्याचशा राण्या असत त्यावेळेला. तर मग त्यांच्या 2 राण्या असतील ताराबाई आणि राजसबाई. तर एकीच्या पुत्राचं नाव होतं छत्रपती शिवाजी आणि राजसबाईंच्या पुत्राचं नाव होतं छत्रपती संभाजी. आणि ताराबाईंनी अजून एक पुत्र दत्तक घेतला होता, त्याचं नाव होतं रामराजा. सगळ्यात लास्टला जे रामराजा अडॉप्टेड म्हणजे काय स्वतःचा पुत्र नसतो तर तो दत्तक घेतलेला असतो, तर त्याला बोलतात अडॉप्टेड. म्हणजे त्यांचा पुत्र होता रामराजा. इकडे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज आणि शाहू महाराजांचे पुत्र अगेन रामराजा.
म्हणजे शाहू महाराजांचे पण पुत्र रामराजा आणि इकडे छत्रपती शिवाजींचे सुद्धा रामराजा. लास्टचे दोन्ही राजा कोण होते? रामराजा. त्यांचं दोघांचं नाव होतं रामराजा. फॅमिली ट्री समजला का सगळ्यांना? Why there are less students in the class? आज कमी मुलं का बरं आहेत क्लासमध्ये? राजाराम अँड रामराजा. बघू दे मला. नाही, शेवटचे जे आहेत ते रामराजाच आहेत. राजारामांचे पुत्र शिवाजी आणि संभाजी आणि शिवाजींचा पुत्र रामराजा आणि शाहू महाराजांचा पण पुत्र रामराजा. म्हणजे सुरुवातीपासून बघा ट्री कसं आहे. मालोजी राजे, त्याच्यानंतर मालोजी राजांचे पुत्र शहाजी राजे. शहाजी राजांचे 3 पुत्र संभाजी, शिवाजी आणि व्यंकोजी. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे 2 पुत्र संभाजी आणि राजाराम. तर संभाजींचा पुत्र शाहू महाराज आणि राजारामांचे 2 पुत्र शिवाजी आणि संभाजी. त्याच्यानंतर शाहू महाराजांचा 1 पुत्र रामराजा आणि छत्रपती शिवाजींचा शेवटचे जे शिवाजी आणि संभाजी आहेत त्यांचा 1 पुत्र. इकडचा राजसबाई यांचा काही पुत्र दिसत नाहीये. फक्त शिवाजी जे आहेत सन ऑफ ताराबाई त्यांचा 1 पुत्र आहे रामराजा. अंडरस्टूड? आदितीला इन्फॉर्मेशन आहे का शिवाजी महाराज कसे गेले? सांगू शकते का तू? Yes, Aditi. Unmute and tell everybody. हॅलो. Yes. शिवाजी महाराज जेव्हा ना 50 वर्षाचे किंवा 52 वर्षाचे होते ना तेव्हा त्यांना ना बरं नव्हतं. मग तेव्हा त्यांच्यावर उपचार चालू होते. ते खूप दिवस ते बेडवरच होते. आणि ना एक दिवशी त्यांना ना खूपच बरं नव्हतं. तेव्हा त्यांच्यावर जे उपचार करत होते ना तेव्हा त्यांना बोलवण्यासाठी शिवाजी महाराजांचे सेवक गेले होते बोलवण्यासाठी. पण ते जेव्हा आले ना ते जे उपचार करत होते ते येत होते तेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं. तर बहुतेक शिवाजी महाराजांना ना ताप येत होता. ओके. बघा आता त्यावेळेला एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या. आता जशा मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्यावेळेला नव्हत्या. मग ते वैद्य जे आपण वैद्य म्हणतो ना जुने जे डॉक्टर होते तर ते वैद्य लांबून यायचे किंवा खूप कमी असायचे त्यावेळेला. आणि एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज टेक्नॉलॉजी एवढी नव्हती, एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या त्याच्यामुळे. नाहीतर मे बी शिवाजी महाराज अजून जास्त आपल्यासोबत राहिले असते. ओके, गुड आदिती. इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल थँक्यू. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हे बघा महाराणी ताराबाई यांचं सुद्धा युद्धामध्ये खूप त्यांनी कामगिरी बजावली होती महाराणी ताराबाईंनी. छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज वॉज द एल्डेस्ट सन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. तर संभाजी महाराज जे आहेत ते शिवाजी महाराजांचे सगळ्यात मोठे पुत्र होते. आपण पाहिलं व्यंकोजी, संभाजी आणि सॉरी मला पण कन्फ्युजन होतं. 3 पुत्र होते शिवाजी महाराजांचे. परत एकदा बघूया आपण.
दोन दोन होते, सॉरी. शहाजी राजांचे 3 होते, म्हणजे शिवाजी महाराजांना अजून 2 भाऊ होते आणि शिवाजी महाराजांचे 2 पुत्र होते, संभाजी आणि राजाराम. तर त्यातले जे मोठे पुत्र, साहजिकच आहे, जे म्हणजे शिवाजी महाराज गेल्यानंतर छत्रपती मोठेच जे मोठे पुत्र जे असतो तोच बनणार ना. तर त्यामुळे संभाजी महाराज जे आहेत ते छत्रपती बनले शिवाजी महाराजांनंतर. He became the Chhatrapati. At this time, the Marathas were battling against the Mughals. त्यावेळेला he was born on 14 May 1657 on the Purandar Fort. After Shivaji Maharaj, he became the Chhatrapati. तर 14 मे 1657 ला त्यांचा जन्म झाला आणि ते छत्रपती बनले. ऍट दिस टाइम द मराठाज वेअर बॅटलिंग अगेन्स्ट मुघल्स. तर त्यावेळेला सुद्धा मराठ्यांचं मुघलांसोबत युद्ध चालूच होतं. ड्युरिंग द सेम पिरियड एम्परर औरंगजेब सन शहजादा अकबर रिबेल्ड अगेन्स्ट हिज फादर. तर त्याच वेळेला औरंगजेबाचा जो पुत्र होता अकबर, शहजादा अकबर, त्याने त्याच्या स्वतःच्याच वडिलांविरुद्ध बंड पुकारला होता. द एम्पेरर क्रश्ड हिज रेबेलियन. आणि हा जो राजा होता, एम्पेरर होता, सम्राट. एम्पेरर म्हणजे सम्राटने ह्या औरंगजेबने त्याचं जे बंड होतं ते मोडून काढलं होतं. म्हणजे बघा, खुद्द स्वतः पुत्रच वडिलांवरती स्वारी करतोय, बंड करतोय. आणि आपले हे संभाजी महाराज वगैरे बघा, शिवाजी महाराजांच्या नंतर ते राजा झाले, किंवा जेव्हा शिवाजी महाराज राजे होते तेव्हा त्यांना त्यांच्या कार्यात मदत करत, म्हणजे अशी आपली संस्कृती होती. आणि सम्राट जो होता, हा एम्परर जो होता, त्याने त्यांचं अकबरचं बंड मोडून काढलं. देन अकबर केम टू डेक्कन टू टेक शेल्टर विथ संभाजी महाराज. आणि त्याच्यानंतर आश्रयाला आले. हे जे अकबर जो आहे तो संभाजी महाराजांसोबत डेक्कन मध्ये आश्रयाला आला. देन द एम्परर हिमसेल्फ डिसेंडेड ऑन द साउथ इन 1682 टू व्हँक्विश अकबर. तर ह्या अकबरचा पराभव करण्यासाठी स्वतः सम्राट जो आहे तो त्याने दक्षिणेकडे चढाई केली. दक्षिण भागामध्ये त्यांनी हल्ला चढवला. व्हँक्विश म्हणजे काय म्हणू शकतो आपण, परिपक्व करणे, म्हणजे हरवणे. तर त्याला हरवण्यासाठी त्यांनी दक्षिणेकडून स्वारी केली. ही हॅड विथ हिम ह्यूज आर्मी अँड पॉवरफुल आर्टिलरी. त्याच्यासोबत खूप सगळं सैन्य होतं. आता तो एम्पेरर होता, सम्राट होता, पहिल्यापासूनच मुघल हे पॉवरफुल होते आपल्यापेक्षा. तर त्यांचं सैन्य किंवा लष्कर, ऍडव्हान्स त्यांच्याकडे तोफखाने वगैरे होते, त्यावेळेची आर्टिलरी होती त्यांच्याकडे, लष्कर होतं, तोफा, दारुगोळा, सैन्य, त्यांची पॉवर आपल्यापेक्षा साहजिकच जास्त होती. ही हॅड with him a huge army and powerful artillery. He asked the Siddhi of Janjira to undertake an expedition against the Marathas. तर त्याने सिद्धीला सुद्धा, जंजिराचा जो सिद्धी होता, तर त्याला सुद्धा मराठ्यांच्या विरोधात मोहीम करण्यासाठी सांगितलं. म्हणजे एक्सपेडिशन म्हणजे मोहीम, मराठ्यांच्या विरोधात त्यांनी मोहीम करण्यासाठी सांगितलं सिद्धीला. ही ऑल्सो वोन ओव्हर पोर्तुगीज टू हिज साइड. सम्राटने काय केलं, पोर्तुगीजांना सुद्धा आपल्या साईडला करून घेतलं. म्हणजे सिद्धीला आपल्या साईडला घेतलं, पोर्तुगीजांना घेतलं, आणि स्वतः सुद्धा खूप सगळं शस्त्र आणि सैन्य घेऊन चाल केली. कॉन्सिक्वेंटली संभाजी महाराज हॅड टू फेस मॅनी ऍडव्हर्सरीज ऍट वन अँड द सेम टाइम. मग एकाच वेळेला बघा, संभाजी महाराजांना इकडे पोर्तुगीजांशी लढा द्यायचा आहे, सिद्धीशी पण द्यायचा आहे, मुघलांशी पण द्यायचा आहे. म्हणजे अशी एकदम प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती संभाजी महाराजांसमोर. एक अशी ऍडव्हर्सरीज म्हणजे प्रतिकूल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. द रेन ऑफ कोण रीड करेल नेक्स्ट पॅराग्राफ? ओके, अनघा रीड कर. येस अनघा.
Yes, Arnab. The region of Sambhaji Maharaj marks the first chapter of the Maratha War of Independence after Shivaji Maharaj. Shivaji Maharaj had given him excellent education in civil administration and military campaigns. Sambhaji Maharaj had begun to take interest in the administration of the state and the command of the army from the age of 14 years. While he was still a prince, he had led attacks on many territories of the Mughals and the Adil Shah. The French traveller Abbe Carré says about his battle skills. Even though the prince is young, he is courageous and brave like his father was famous for. When Sambhaji Maharaj became ma'am next. Okay, okay. Wait a minute. आपण एवढं समजून घेऊ. The reign of Sambhaji Maharaj marks the first chapter of the Maratha War of Independence. म्हणजे संभाजी महाराजांची जी कारकीर्द होती, रेन म्हणजे काय, कारकीर्द म्हणजे त्यांनी जेवढे दिवस स्वराज्याचा कारभार केला त्याला बोलतात कारकीर्द, रेन. तर संभाजी महाराजांचा जो रेन होता तर तो म्हणजे मराठ्यांचा जो स्वातंत्र्य संग्राम होता त्याचं पहिलं पर्व असं बोललं जातं. म्हणजे सुरुवात झाली होती मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम, तिथून सुरू झाला होता संभाजी महाराजांच्या लढ्यापासून. म्हणजे शिवाजी महाराजांनी तर केलाच होता सगळा संघर्ष, पण त्यांची पुढची जी पिढी आहे त्यांना सुद्धा ते करावं लागलं होतं. तर त्याचं जे पहिलं पर्व आहे ते संभाजी महाराजांकडून सुरू झालं. शिवाजी महाराज हॅड गिव्हन हिम एक्सलंट एज्युकेशन इन सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन अँड मिलिटरी कॅम्पेन. तर शिवाजी महाराजांनी त्यांना आधीच एक उत्तम प्रकारचं शिक्षण दिलं होतं. कशामध्ये, तर सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन आणि मिलिटरी कॅम्पेन. म्हणजे लष्कराच्या ज्या मोहिमा असतात किंवा मुलकी प्रशासन असतं, म्हणजे आपल्या राज्याचं प्रशासन कसं सांभाळायचंय, राज्य कसं सांभाळायचं, आणि सैन्याचं सुद्धा ते जे ट्रेनिंग होतं त्यांना ते मिळालं होतं, सैन्यात काम करण्याचं किंवा लढाईचं किंवा शस्त्रास्त्र चालवण्याचं, हे सगळं जे ट्रेनिंग आहे त्यांना मिळालं होतं. संभाजी महाराज हॅड बिगन टू टेक इंटरेस्ट इन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट अँड द कमांड ऑफ द आर्मी फ्रॉम द एज ऑफ 14 इयर्स. तर ते 14 वर्षाचे असल्यापासूनच त्यांना ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट होता की राज्याचं प्रशासन कसं चालतं किंवा सैन्याचे ते अधिकारी होते, सैन्यावरती सुद्धा ते अधिकार गाजवत 14व्या वर्षापासूनच. व्हाईल ही वॉज स्टील अ प्रिन्स, he had led attacks on many territories of the Mughals and the Adil Shah. तर ते जेव्हा प्रिन्स होते म्हणजे राजकुमार होते, राजा तर नव्हते झालेले अजून, पण जेव्हा राजकुमार होते त्याच वेळेला त्यांनी मुघलांच्या बऱ्याचशा प्रदेशांमध्ये अटॅक्स केले होते, म्हणजे हल्ले केले होते, युद्धामध्ये ते सहभागी झाले होते. म्हणजे असे पराक्रमी होते ते लहानपणापासून. वयाच्या 14व्या वर्षापासूनच ते त्यांनी पराक्रम गाजवायला सुरुवात केली होती. त्यांना सगळं ज्ञान होतं की राज्य कसं सांभाळायचंय किंवा लष्कराचं हे कसं, मोहीम कशी सांभाळायची, युद्धाचं ट्रेनिंग मिळालेलं होतं त्यांना. तर या सगळ्या गोष्टी त्यांना अवगत होत्या. देन फ्रेंच ट्रॅव्हलर ॲबे कॅरे सेज अबाउट हिज बॅटल स्किल्स. ॲबे कॅरे नावाचा जो फ्रेंच ट्रॅव्हलर्स असतात, म्हणजे प्रवास वर्णन लिहितात, जे ट्रॅव्हलिंग करत असतात ते एका देशातून दुसऱ्या देशात, आणि ज्या ज्या देशामध्ये त्यांना काहीतरी इंटरेस्टिंग असं सापडतं त्याच्या ते ट्रॅव्हल ब्लॉग्स असतात, म्हणजे प्रवास वर्णन असतात. तर त्याच्यामध्ये ते लिहित असतात. जसं की म्हणजे टाईप ऑफ हिस्ट्रीच आहे हे, एक लिटरेचरचाच टाईप आहे प्रवास वर्णन म्हणून, ट्रॅव्हल ब्लॉग. इवन दो द प्रिन्स इज यंग, ही इज अ करेजियस अँड ब्रेव्ह लाईक हिज फादर वॉज फेमस फॉर. म्हणजे त्याचे फादर जे आहेत संभाजी महाराजांचे, शिवाजी महाराज, हे जसे फेमस होते त्यांच्या पराक्रमासाठी, धाडसासाठी, ब्रेवरीसाठी, तसेच ते राजकुमार सुद्धा त्यांच्या यंग एज मध्ये फेमस होते, यंग एज मध्ये ते पराक्रमी होते. व्हेन संभाजी महाराज बिकेम छत्रपती, द वॉर विथ मुघल्स बिकेम फिअर्सर. म्हणजे संभाजी महाराज जेव्हा छत्रपती बनले तर त्यांचं जे मुघलांचं जे युद्ध होतं, वॉर जे होतं, लढा जो होता अजून तीव्र बनला. शिवाजी महाराज तर त्यांच्याशी लढा देतच होते, पण संभाजी महाराजांना अजून तीव्रतेने त्यांनी हल्ले करायला सुरुवात केली होती मुघलांनी. तर संभाजी महाराजांना सुद्धा तो लढा अजून तीव्र झाला होता, त्यावेळेला अजून जास्त झाला होता. तर औरंगजेब वॉन्टेड टू ऑक्युपाय रिजन फ्रॉम द
काबुल टू कन्याकुमारी अँड क्रिएट अ ग्रँड युनिफाईड मुघल एम्पायर. तर औरंगजेबाला काबुल पासून कन्याकुमारी पर्यंत म्हणजे पूर्ण भारतच, थोडक्यात पूर्ण भारतावर त्यांना राज्य करायचं होतं आणि एक शासित राज्य करायचं होतं, म्हणजे युनिफाईड मुघल एम्पायर, म्हणजे सगळीकडे मुघलांचं साम्राज्य असलं पाहिजे असं त्याची इच्छा होती, काबुल ते कन्याकुमारी पर्यंत. एक शासित राज्य पाहिजे होतं त्याला, म्हणजे पूर्ण राज्यावरती त्याची सत्ता हवी होती त्याला. फक्त औरंगजेबाची, मुघल एम्पेरर बोलायचे ना त्याला, सम्राट बोललं जात. तर त्या सम्राटला असं वाटायचं की ज्या ज्या आपल्या याच्यामध्ये नाहीयेत, ज्या ज्या टेरिटरी, जे जे प्रदेश आपल्या हातात नाहीयेत ते पण काबीज करून सगळीकडे आपलं पूर्ण भारतावरती आपली सत्ता स्थापन करायची. हिज ड्रीम वॉज टू डिस्ट्रॉय द मराठा स्टेट कम्प्लिटली युझिंग हिज मिलिटरी अँड फायनान्शियल प्रॉवेस. तर त्याचं जे हे स्वप्न होतं ते पूर्णपणे डिस्ट्रॉय केलं होतं, धुळीला मिळवलं होतं मराठ्यांनी. तर कशाच्या जोरावरती? तर लष्कर, आपली मिलिटरी आणि फायनान्शियल प्रॉवेस, आपली जे आर्थिक, म्हणजे फायनान्शियल म्हणजे पैशाच्या संदर्भात, फायनान्स म्हणजे मालमत्ता किंवा ह्याची जी शक्ती होती त्याच्या जोरावर आपण त्या एम्पेररचं स्वप्न जे आहे ते पूर्ण डिस्ट्रॉय केलं होतं. बट संभाजी महाराज शॅटर्ड हिज ड्रीम्स विथ हिज ब्रेवरी अँड मिलिटरी स्किल्स. सॉरी माझं सांगण्यात थोडस कन्फ्युजिंग झालंय, कारण तो जो सेंटेन्स आहे तो मध्ये कट झाला ना. हिज ड्रीम वॉज टू डिस्ट्रॉय द मराठा स्टेट कम्प्लिटली युझिंग हिज मिलिटरी अँड फायनान्शियल प्रॉवेस. तर तो जो एम्पेरर होता, सम्राट, त्याचं स्वप्न होतं की मराठ्यांची जी स्टेट आहे ती कम्प्लिटली, मराठ्यांचं राज्य कम्प्लिटली डिस्ट्रॉय करायचं युझिंग हिज मिलिटरी अँड फायनान्शियल पॉवर. म्हणजे त्याचं लष्कर जे आहे ते आपल्यापेक्षा जास्त होतं आणि आर्थिक शक्ती सुद्धा त्याची आपल्यापेक्षा जास्त होती. तर त्या जोरावरती त्याला ते स्वप्न, म्हणजे त्याचं स्वप्न होतं की मराठ्यांना पूर्ण डिस्ट्रॉय करायचं. ओके, माझं सेंटेन्स रीड करण्यात थोडस गडबड झाली होती. अंडरस्टूड? स्कूल स्टार्ट झाली का सगळ्यांची? ओके, 8 पासून आहे ना स्कूल? ओके, मग कोणता लेसन शिकवला अनघा स्कूलमध्ये? चालू केलं का हिस्ट्रीचं लेसन? ओके, म्हणजे ऑल्टरनेट क्लास आहेत, एक दिवस जायचं एक दिवस सुट्टी, असं का? ओके ओके. बट संभाजी महाराज शॅटर्ड हिज ड्रीम्स विथ हिज ब्रेवरी अँड मिलिटरी स्किल्स. पण संभाजी महाराजांनी त्यांचे जे स्वप्न होतं ते पूर्णपणे, त्यांचं जे पराक्रम आणि त्यांचे लष्करी जे कौशल्य होतं संभाजी महाराजांचं, त्या जोरावर त्यांनी त्यांचे सगळे ड्रीम्स डिस्ट्रॉय केले होते, म्हणजे धुळीला मिळवले होते. ट्रूप्स ऑफ द मराठा आर्मी अटॅक्ट मॅनी ऑफ द मुघल टेरिटरीज. तर हे जे मराठा आर्मीचे, मराठा सैन्याच्या तुकड्या होत्या, त्यांनी बऱ्याचशा मुघल प्रदेशावरती हल्ले चढवले. दो द एम्परर जनरल ट्राइड व्हेरी हार्ड फॉर अ लॉंग टाइम, दे कुडंट विन द मराठा फोर्ट रामसेज नियर नाशिक. तर नाशिक जवळचा जो किल्ला होता रामसेज, त्याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला, मुघलांनी तो किल्ला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण ते त्यांना पॉसिबल झालं नाही. द संभाजी महाराज व्हॅलर ब्रॉट औरंगजेब टू हिज नीज. आणि मग संभाजी महाराजांचं हे पराक्रम होतं, व्हॅलर म्हणजे काय? पराक्रम. त्या पराक्रमाच्या जोरावरती त्यांनी औरंगजेबाला गुडघ्यावरती आणलं होतं, म्हणजे हार मानण्यासाठी भाग पाडलं होतं. आता औरंगजेब वैतागून गेला होता.
त्यांनी त्याचं खूप मोठं सैन्य होतं. त्याचं फायनान्शियल प्रॉवेस पण जास्त होती, म्हणजे पैसाही जास्त होता त्याच्याकडे, आर्थिक संपत्ती जास्त होती. त्या जोरावरती त्याचं स्वप्न होतं की आपण संभाजीराजांना हरवायचं, पण असं न होता उलट होत होतं. तर मराठाच उलट मुघलांवरती आक्रमण करत होते आणि इवन त्यांना एक किल्ला सुद्धा नाशिकचा खूप काळ ते लढा दिला त्यांनी नाशिकच्या किल्ल्यासाठी, तरी सुद्धा ते एम्परर जो आहे तो मिळवू शकला नव्हता. त्याच्यामुळे मग आता औरंगजेब जो आहे तो गुडघ्यावर आला होता, म्हणजे तो आता थकला होता लढा देऊन देऊन. वन्स ही रिमूव्ड हिज टर्बन इन द फ्रस्ट्रेशन अँड थ्रीव इट ऑन द फ्लोर. म्हणजे तो इतका वैतागला होता की फ्रस्ट्रेट होणे म्हणजे वैतागणे. तर तो एवढा फ्रस्ट्रेट झाला होता की त्यांनी त्याच्या डोक्यावरची जे पगडी असते, टर्बन असतं, ते काढून असं जमिनीवर फेकलं होतं. म्हणजे इतका त्याला वैताग आला होता ह्या सगळ्यांचा, कारण त्याला ते सगळं पॉवर पाहिजे होती आणि ती मिळत नव्हती. He made a vow that until he had vanquished Sambhaji, he would not wear his turban. आणि त्यांनी एक प्रतिज्ञा घेतली होती. वो म्हणजे काय, तर प्रतिज्ञा घेतली होती की जोपर्यंत ते संभाजी महाराजांना व्हँक्विश करत नाही, परिपत्य करत नाही, म्हणजे त्यांना हरवत नाही, तोपर्यंत ते आता त्यांचं जे पगडी आहे ते परत घालणार नाही. त्यांनी काढून फेकली होती आणि जोपर्यंत त्यांनी असा प्रण केला होता की जोपर्यंत संभाजी महाराजांना मी हरवत नाही तोपर्यंत मी ही पगडी परत घालणार नाही. म्हणजे एवढ्या प्रमाणावर ते वैतागले होते. तो सम्राट जो होता तो वैतागला होता. संभाजी महाराज हॅज रेंडर्ड औरंगजेब हेल्पलेस टू धिस एक्सटेंड. म्हणजे इथपर्यंत संभाजी महाराजांनी त्यांना औरंगजेबाला हेल्पलेस केलं होतं. म्हणजे हेल्पलेस म्हणजे काय म्हणू शकतो आपण, म्हणजे काहीच करू शकत नाही असं. एक्झॅक्ट मराठी वर्ड नाही आठवत आहे मला. हेल्पलेस सांगू शकता का? म्हणजे एवढं वैतागून सोडलं होतं की तो जो महाराज आहे, सम्राट आहे, तो फ्रस्ट्रेट झाला होता. हतबल, येस येस, हतबल करून सोडलं होतं, म्हणजेच हेल्पलेस. कारण त्याला इच्छा तर होती की जिंकायचंय, पण तो काहीच करू शकत नव्हता, म्हणजेच हतबल झाला होता, म्हणजेच हेल्पलेस झाला होता. ओके, कोण रीड करेल आता? प्रद्युम्न आहे का? प्रद्युम्न नाही का? ओके दीपिका, रीड कर. हेलो मैम. येस दीपिका, रीड कर. Do you know, Aurangzeb thought that once the Maratha forts were captured, their rule too would come to an end. So he put a siege around Ramsej fort near Nashik. Aurangzeb's army was huge. The Maratha army was small, but they fought with perseverance. The siege continued for the next 5 years. This bravery of a handful Maratha soldiers was unparalleled. This resistance offered by Marathas made Aurangzeb realize the difficulty of fighting with them. Campaign against the Siddhi. The Siddhi of Janjira used to harass the people in the Maratha territory. He used to raid, burn and loot the Maratha territory and commit atrocities. Sabhasad has described him as a rat in the house. Sambhaji Maharaj started a campaign against him in 1682 CE. His army laid a siege to Siddhi's Dandarajpuri fort and battered the fort of Janjira with the artillery. But at the same time, the Mughal army invaded Swaraj. Sambhaji Maharaj had to abandon the Janjira campaign and turn back. ओके ओके, वेट वेट वेट, ओके, 1 minute स्टुडंट.
Aurangzeb thought that once the Maratha forts were captured, their rule too. म्हणजे औरंगजेबाला वाटत होतं की एकदा का किल्ले ताब्यात घेतले तर आपण मराठ्यांवरती राज्य करू शकू. म्हणजे किल्ले ताब्यात घेणं आवश्यक आहे असं औरंगजेबाला वाटत होतं. वुड कम देअर रूल टू वुड कम टू एन एंड. म्हणजे त्यांचं राज्य सुद्धा अस्तित्वात येईल. एकदा का किल्ले ताब्यात आले की बाकीचा जो प्रदेश आहे तो इझिली आपण ताब्यात घेऊ शकतो असं औरंगजेबला वाटत होतं. सो ही पुट अ सेज अराउंड रामसेज फोर्ट नियर नाशिक. औरंगजेब आर्मी वॉज ह्यूज, द मराठा आर्मी वॉज स्मॉल. म्हणजे त्यांनी नाशिकचा जो किल्ला आहे रामसेज त्याला वेढा घातला आणि त्याच्यानंतर आपलं जे सैन्य होतं ते त्याच्या पुढे खूप छोटं होतं. बट दे फॉट विथ प्रिझर्वन्स. म्हणजे त्यांनी खूप आपल्या मराठ्यांनी जो लढा दिला तो खूप म्हणजे प्रिझर्व होता. म्हणजे एक स्थिर असा लढा दिला त्यांनी. द सेज कंटिन्यूड फॉर द नेक्स्ट 5 years. तो जो वेढा आहे तो 5 वर्ष चाललाय. हिज ब्रेव्हरी ऑफ हँडफुल मराठा सोल्जर्स वॉज अनपॅरलड. म्हणजे अतुलनीय होती यांची कामगिरी. ब्रेव्हरी जी होती, पराक्रम जो होता. हँडफुल सोल्जर्स होते म्हणजे खूप थोडे. मुठभर सैनिकांनी खूप अशी अतुलनीय कामगिरी केली होती. खूप असा पराक्रम गाजवला होता. दिस रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द मराठाज मेड औरंगजेब रिअलाइज द डिफिकल्टी ऑफ फायटिंग विथ देम. तर याच्यानेच मराठ्यांच्या लक्षात मराठ्यांनी जो लढा दिला होता त्याच्यावरून औरंगजेबला रिअलाइज झालं की म्हणजे मराठ्यांशी फाईट करणं किती अवघड आहे ते. हे औरंगजेबच्या लक्षात आलं होतं. कॅम्पेन अगेन्स्ट द सिद्धी. आता सिद्धी विरोधात मोहीम कशी केली, तर ही तर संभाजी महाराजांनी मोहीम चालू केली होती औरंगजेबच्या विरोधात. इकडे एकीकडे मुघलांमध्ये औरंगजेबला फाईट करायचं होतं. त्याच्यानंतर आता इकडे सिद्धीला कसं त्यांनी फाईट केलं, सिद्धीच्या विरोधात कशी मोहीम केली. जंजिराचा जो सिद्धी होता, आपण एक 2-3 लेसन पूर्वी त्याचा किल्ला पण पाहिला होता बघा. जंजिऱ्याला जो किल्ला बांधला त्याच्या समोर एक सिद्धीचा किल्ला होता. द सिद्धी ऑफ जंजिरा यूज टू हॅरास द पीपल इन द मराठा टेरिटरी. हा जो जंजिऱ्याचा सिद्धी आहे तो सतत त्रास देत असे. आपल्या मराठी प्रदेशातले जे लोक होते, मराठा प्रदेशातले, त्यांना सतत हॅरॅस करत असे म्हणजे त्रास देत असे. ही यूज टू रेड म्हणजे छापे टाकत तो, बर्न करत, जाळपोळ करत, अँड लूट द मराठा टेरिटरी अँड कमिट अॅट्रोसिटीज. लूटपाट करत आणि अॅट्रोसिटीज म्हणजे अत्याचार करत तिथल्या लोकांवर. म्हणजे त्यांना मारत असेल, त्रास देत असेल, व्हॉट एव्हर, माहिती नाही काय करत असेल, पण तो त्यांच्यावरती अत्याचार करे, जाळपोळ करे, तिथलं चोऱ्या म्हणजे लूटपाट करे. सभासद हॅज डिस्क्राइब्ड हिम ॲज अ रॅट इन द हाऊस. म्हणजे आपण रॅट बघतो, उंदीर काय करतो तर घरामध्ये आपलं डिस्ट्रॉय करत असतो, नुकसान करत असतो, सगळ्या चांगल्या वस्तू कुरतडतो, म्हणजे तो खराबच करतो ना. तर अशा प्रकारे सभासदांनी त्याचं वर्णन केलंय की तो जो सिद्धी जो होता म्हणजे काय होता, एक घरातल्या उंदिराप्रमाणे होता. तो आपल्या मराठा प्रदेशामध्ये आपल्याला त्रास देत असे म्हणून तो उंदीर होता. संभाजी महाराज स्टार्टेड अ कॅम्पेन अगेन्स्ट हिम इन 1682. मग संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की इकडे आता औरंगजेबाशी लढा देतच होते, पण इकडे सिद्धी सुद्धा खूप त्रास देत होता आपल्या राज्यातल्या रयतेला, तर आता त्याच्याशी सुद्धा लढा देणं गरजेचं होतं. त्यामुळे मग संभाजी महाराजांनी एक मोहीम चालू केली 1682 मध्ये. His army laid siege to Siddhi's Dandarajpuri fort and battered the fort of Janjira with the artillery. तर त्यांनी सिद्धीचा जो दंडराजपुरी फोर्ट आहे तर त्याला वेढा दिला आणि जंजिरा ते जे सगळं हे जे आहे ते आर्टिलरी जे आहे, लष्कर म्हणजे काय म्हणतात त्याला, तोफा, दारुगोळा वगैरे तो जंजिरामध्ये ठेवला. बट ऍट द सेम टाइम मुघल आर्मी इन्व्हायडेड स्वराज. पण त्याच वेळेला एकीकडे दुसरीकडे काय होत होतं तर मुघल आर्मीनी स्वराज्यावरती हल्ला केला होता. इन्व्हायडेड म्हणजे आक्रमण केलं होतं. संभाजी महाराज हॅड टू अबॅन्डन द जंजिरा कॅम्पेन अँड टर्न बॅक. आणि मग तिथेच सोडावं लागलं त्यांना. जे जंजिऱ्याचं कॅम्पेन आहे ते मधूनच सोडावं लागलं होतं आणि परत जावं लागलं होतं, कारण इकडे मुघलांनी लढा चालू केला होता
आणि संभाजी महाराज एकटे लढत होते त्यावेळेला. मग सिद्धीचं कॅम्पेन स्टार्ट केलं, पण ते अर्ध्यामध्येच त्यांना सोडावं लागलं होतं. दंडराजपुरीला त्यांनी वेढा दिला, पण हे सगळे जे मोहीम आहे त्यांना त्या अर्ध्यावरती सोडून जावं लागलं होतं. अंडरस्टूड? इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? ओके, जस्ट रीड नेक्स्ट पॅराग्राफ. हु विल रीड? ज्यांचं झालंय ते नाही, जे झालेत, जे नाही झाले, आदितीचं राहिलंय का? ओके, आदिती रीड कर. हॅलो. येस आदिती. Campaign against the Portuguese. The Portuguese of Goa joined hands with the emperor against Sambhaji Maharaj. So Sambhaji Maharaj decided to teach a lesson to the Portuguese. He attacked the Revadanda fort of the Portuguese in 1683 CE. To counter this, the Portuguese laid a siege to the Fonda fort of the Marathas on the Goa border. The Marathas broke through the siege and attacked Goa. In this battle, Yesaji Kanka showed great valor. The Portuguese governor got wounded and retreated. Sambhaji Maharaj followed him. The Portuguese were in deep trouble. At this time, Sambhaji Maharaj got the news. At this time, Sambhaji Maharaj got the news that the Mughals had attacked South Konkan. Therefore, he had to abandon the winning campaign of Goa and return to fight with the Mughals. ओके. कॅम्पेन अगेन्स्ट द पोर्तुगीज. आता सिद्धीच्या विरोधात कॅम्पेन चालू केलं, ते अर्ध्यावरती सोडलं. मुघलांच्या विरोधात तर मोहीम चालूच होती. आता इकडे कॅम्पेन अगेन्स्ट पोर्तुगीज, तर पोर्तुगीजांविरुद्ध सुद्धा मोहीम चालू करावी लागली होती संभाजी महाराजांना. द पोर्तुगीज ऑफ गोवा जॉईन हँड विथ एम्पेरर अगेन्स्ट संभाजी महाराज. म्हणजे पोर्तुगीज जे होते गोव्याचे, त्याने संभाजी महाराजांच्या विरोधात सम्राट जो आहे औरंगजेब, त्याच्याशी हात मिळवणी केली होती. सो संभाजी महाराज डिसाइडेड टू टीच अ लेसन टू द पोर्तुगीज. ही अटॅक द रेवदंडा फोर्ट ऑफ पोर्तुगीज इन 1683. टू काउंटर दिस, द पोर्तुगीज लेड अ सेज टू द फोंडा फोर्ट ऑफ द मराठा ऑन द गोवा बॉर्डर. तर संभाजी महाराजांनी ह्यांना धडा शिकवायचं ठरवलं पोर्तुगीजला. आणि मग संभाजी महाराजांनी काय केलं, पोर्तुगीजांचा जो रेवदंडा फोर्ट आहे तर त्याला वेढा घातला. आणि त्याचा बदला म्हणून, काउंटर म्हणून, हे जे पोर्तुगीज आहेत त्यांनी आपल्या किल्ल्याला वेढा घातला. आपला जो फोंडा किल्ला होता, फोंडा फोर्ट मराठ्यांचा, गोवा बॉर्डर वरती होता तो किल्ला, त्याला त्यांनी वेढा घातला. आपण त्यांच्या किल्ल्याला वेढा घातला, त्याचप्रमाणे मग त्यांनी पण आपल्या किल्ल्याला वेढा घातला. द मराठाज ब्रोक थ्रू द सेज अँड अटॅक गोवा. मराठ्यांनी तो वेढा मोडून काढला. तो तो जो गोवा बॉर्डर वरती किल्ला होता फोंडा फोर्ट, त्याच्यावरती जो वेढा दिला होता तो मराठ्यांनी मोडून काढला आणि गोव्यावरती आक्रमण केलं. इन दिस बॅटल येसाजी कंक शोड अ ग्रेट व्हॅलर. तर या युद्धामध्ये येसाजी कंक जे होते सरदार आपले मराठ्यांचे, त्यांनी खूप पराक्रम गाजवला होता. द पोर्तुगीज गव्हर्नर गॉट वाउंडेड अँड रिट्रीटेड. तर पोर्तुगीजांचा गव्हर्नर होता, तर तो जो आहे तो जखमी झाला होता आणि त्याची ट्रीटमेंट चालू होती. संभाजी महाराज फॉलोड हिम. संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. द पोर्तुगीज वेअर इन डीप ट्रबल. ऍट दिस टाइम संभाजी महाराज गॉट द न्यूज दॅट द मुघल्स हॅड अटॅक्ड साऊथ कोकण. मग संभाजी महाराजांनी ह्या पोर्तुगीजांना खूप त्रासामध्ये टाकलं होतं. डीप ट्रबल म्हणजे खूप त्रास द्यायला सुरुवात केली होती. आणि त्याच वेळेला संभाजी महाराजांना अशी बातमी मिळाली की मुघल हॅड अटॅक्ड साऊथ कोकण. मुघलांनी
साऊथ कोकण जो पार्ट आहे तिकडे अटॅक केलेला आहे. म्हणजे बघा, संभाजी महाराजांना एकाच वेळेला पोर्तुगीजांशी पण लढायचं होतं, सिद्धीशी पण लढायचं होतं, मुघलांशी पण. इकडची मोहीम चालू केली की तिकडून हल्ला व्हायचा, तिकडची मोहीम चालू असली की इकडच्या बाजूने हल्ला होत असे. तर मग हे सुद्धा मोहीम त्यांना अर्ध्यावरती टाकून त्यांना परत मुघलांची फाईट करायला जावं लागलं होतं. Therefore, he had to abandon the winning campaign. म्हणजे जिंकत आलेली मोहीम त्यांना, गोव्याची जी जिंकत आलेली मोहीम आहे ती अर्ध्यावरती सोडून परत त्यांना मुघलांशी फाईट करण्यासाठी जावं लागलं होतं. म्हणजे ही सिद्धीच्या विरोधातली मोहीम पण अर्धीच राहिली आणि पोर्तुगीजांची मोहीम जी होती गोव्याची ती सुद्धा अर्धवट राहिली होती. तर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया की पुढे त्या आदिलशाही, कुतुबशाही यांचा शेवट कसा झाला. संभाजी महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन, शिवाजी महाराजांचं प्रशासन बघितलं, तर आता संभाजी महाराजांचं कसं होतं. राजाराम महाराज कोण होते, कसे काय केलं त्यांनी. संभाजी महाराजांच्या डेथ नंतर राजाराम महाराज त्यांचे भाऊ होते, तर ते छत्रपती बनले. मग त्यांनी कारभार कसा केला हे सगळं आपण ह्याच्यामध्ये नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. ओके ओके एव्हरीवन, बाय.